कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्ही भूकंप झाल्यामुळे शेतात राहिलो. शेतात काय सुविधा नव्हती, काय नव्हती. पुन्हा निवडून आल्याबद्दल संजय रेखाताईमुळे यांनी रोड केले, सगळं लेकराची सुविधा केली. लेकरं सुखीचं शाळेला चालले. ते लाईट झाली, सगळं व्यवस्था आहे. आता पुढले अजून असं सुरक्षित करावं. सगळेजण बहुमतानं, प्रचंड मतानं, बहुमतानं निवडून द्यावं. सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना एक आर्थिक लाभ दिलेला आहे. सरकारला एक विनंती बी आहे की पुढून थोड्या वर्षानंतर ही लाडकी बहिणीची रक्कम ही थोडी जास्ती भेटावी अशी इच्छा पण आहे सगळ्या महिलांची. आणि कमळ या बटना कमळ या चिन्हाला बहुमताने मतदान देऊन निवडून आणावे अशी इच्छा आहे. नमस्कार, कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत उमरगा तालुक्यातील येणेगूर गटातील तुगाव गणात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज तुगाव गणातून भारतीय जनता पार्टीचे म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार रेखा संजय मुळे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. ताई, पंचायत समिती निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे, तुम्हाला प्रतिसाद कसा मिळत आहे ना? छान मिळत आहे, छान मिळत आहे. हे निवडणूक लढवत असताना उद्देश काय काय आहेत? उद्देश गावचे विकास. ग्रामपंचायतचे सदस्य होतो पहिलं, तेव्हा पण आम्हाला लोकांनी लई खूप मदत केली होती. आता पण साथ द्यायचं हे आहे आम्हाला. प्रचाराला जात असताना नागरिकातून प्रतिसाद कसा मिळतोय? छान मिळत आहे. छान मिळत आहे. नागरिकांना काय आव्हान आहे? मतदारांना काय आव्हान आहे? आव्हान मतदारांना काय काय सांगू इच्छिता मतदारांना? सगळे छान सहकार्य करा म्हणतात. पण सगळे सहकार्य करासारखेच आहेत. विकास कामे झालेली आहेत का? हा, विकास कामे झालेले आहेत. आमच्याकडे रस्ते नव्हते, आता पण करतो. रस्ते नव्हते, आता आमच्याकडे यायला जायला लाईटी नव्हते. सगळे आमच्या वेळेसच झालेले होते, ग्रामपंचायतच्या वेळेस. आपलं काय बोला ताई, काय मला जमत हॅलो, मागील 5 वर्षात त्यांची पत्नी सौ रेखा संजय मुळे ग्रामपंचायत सदस्य होते. त्या काळात चांगलं म्हणजे दळणवळणाची रस्त्याची सोय नव्हती. मी रस्ते करून घेतलो. सगळ्यात जास्त म्हणजे प्राधान्य आपले पाटील साहेब वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले. कवा बी वेळोवर रात्री कवा बी गेलं तर रस्त्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, विकास कामाच्या बाबतीत आम्हाला कुण्या बी गोष्टीत निधी कमी पडू दिलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आम्ही चाललो आणि आमच्या म्हणजे मतदारसंघात प्रत्येक वेळेस लोकांचा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. आणि आमचे मोरील कामे म्हणजे असेच 5 वर्ष पूर्ण मतदारसंघात जास्तीत जास्त शेतरस्त्याचं आम्ही कामं करू. पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे एकही काम आम्ही ठेवणार नाही. त्याच्यामुळे लाडके बहिणीचं बी आपल्याला सहकार्य भेटलेलं आहे. बावनकुळे साहेब सांगितले 5 वर्ष यायच्या लाडक्या बहिणीच्या आम्ही पगारी चालू ठेवायचं आहे. शेतकऱ्याला प्राधान्य म्हणजे 5 वर्ष यायच्या 5 वर्षात वीज बिल आपल्याला फ्री. जास्तीत जास्त पाणन रस्त्याचा प्रश्न जे आहे 3 ते यायचे 4 वर्षात एकही उमरगा तालुक्यात, लोहारा तालुक्यात आपल्या मतदारसंघात पाणन रस्ता कुठंच ठेवणार नाही. पूर्ण कामं करून घेऊ. शरण पाटील फाउंडेशन तर्फे भैयाचं आम्हाला सहकार्य आहे. वेळोवेळी बजेट किती लागले तर भैया कवाच हे केले ते फाउंडेशन तर्फे आम्हाला बजेट दिले. ज्यावेळेस भूकंप झाला, तुमचं गाव एकत्रित एकाच ठिकाणी होतं. भूकंप झाल्यानंतर अनेक वस्तीमध्ये तुमचे गाव भूकंप झाल्यानंतर 4-5 ठिकाणी स्थलांतरित झाले. 4-5 तर स्थलांतरित झाल्यामुळं तरी सहित पुन्हा रोडचे काम चांगल्या प्रमाणात झाले. मुळे वस्तीला रोड नव्हतं. आपण आपल्या काळात मुळे वस्ती गावठाण गावठाण नंबर 1 क्रमांक तिथं आपण रोड करून घेतलेला आहे. आता यावेळेस चौगले वस्ती ते आचार्य तांडा रोड शेतकऱ्याचे बरेच अडचणी होत्या, त्याच्यामुळं रोड झालेला आहे. गाव ते बिरादार वस्ती रोड झालेला आहे. गावठाण नंबर 1 झालेला आहे. आणि मुरुम ते तुगावचा संपर्क आपल्या तुटलेला होता, त्याच्यामुळे तिकडून मुरुमून रस्ता चालू झालेला आहे. ती बी आम्ही
1-1.5 वर्षात पूर्ण आपण ते रोड करून घ्यायचं आपल्याला. तुमच्या या संकट काळात कोण धावून आला तेव्हा? वेळोवेळी आमच्या संकट काळात पाटील साहेब आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले. अडीअडचणी आमच्या पूर्णतेने हे केले. केव्हा बी संध्याकाळी 10 वाजता जाऊ द्या, 11 वाजता जाऊ द्या, काका आम्हाला केव्हाच हे केले, सहकार्य केलेत. आणि काकाच्या सहकार्यामुळं आम्ही यायच्या 3-4 वर्षात जास्तीत जास्त प्राधान्य आपण शेतकऱ्याला देऊ आणि कुठलंच काम आपण हे करायचं नाही, म्हणजे असं जास्तीत जास्त जनतेला टाइम देऊ. आणि आपलं तोगावचं नाही, बाकीचं आमचं जे परिसर आहे, सुंदरवाडी आहे, महालिंगरावाडी आहे, नाईक नगर, आचार्य तंडा आहे, इंगोली तंडा आहे, पाटील तंडा आहे, जे जे समस्या आहेत त्या सिमेंट रोड म्हणा, पाण्याचे प्रश्न म्हणा, आम्ही मार्गी लावू. मतदारांना काय आव्हान राहील? मतदारला मी सांगलो, म्हणजे मतदारला सांगायचं म्हणजे जास्तीत जास्त आम्ही विकासाचे काम करणार आहोत. विकासाचे काम करल्यामुळे आम्ही मतदान मागवलो आणि लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगलं भेटलेलं आहे. आणि आम्ही वचननामा केला 4-5 वर्षात, म्हणजे याच्या 3 वर्षात एकही काम आम्ही ठेवणार नाही. जास्तीत जास्त कामाला आम्ही प्राधान्य देऊ. 24 तास अहोरात्र मेहनत करून आम्ही काम हे करू. आणि आपल्याला महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमुळे आपल्याला फायदा होईल. आमदार साहेब म्हणा, आपले सुरेशदाजी बिरादर, त्यांच्या बी सहकार्य, शिवसेनेचं, राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आपल्याला सहकार्य करलेत. याच्या 7 तारखेला आपण मतदान कमळाला आम्हाला सहकार्य करून बटन दाबून विकास कामाला एक दिशा द्यावी, विकास कामाला हे करावं, याच्या म्हणजे जास्तीत जास्त बहुमतानं आम्हाला सहकार्य करावं. येणेगूर गटातील तुगाव गण, येणेगूरमध्ये जवळपास 19,801 मतदार आहेत आणि त्यापैकी तुगाव एक गण आहे आणि या गणामध्ये जवळपास 10,031 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुगाव गणामध्ये म्हणजे येणेगूर गटातील एकूण 13 गावापैकी अधिकतम गावं हे तुगाव गणामध्ये आहे. एकूण 9 गावं या तुगाव गणात आहेत आणि एवढं मोठ्या गणामध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात रेखा संजय मुळे हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. तुगाव तसं पाहिलं तर एक एकत्रित गाव, मात्र ज्यावेळेस भूकंप झालं त्या भूकंपापासून हे गाव विस्कळीत झालं आणि तशा परिस्थितीत, विस्कळीत झालेल्या परिस्थितीत त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मुरुम पाटील परिवाराने या संकटकाळी धावून आले आणि या तुगाव गावात त्यांना उभारी देण्यासाठी सहकार्य केलं. आणि त्या उभारीमुळे आज ठिकठिकाणी वसलेल्या वस्तीमध्येही विविध विकास कामे जोमाने झालेली आहेत आणि त्याच विकास कामाच्या जोरावर आम्ही आज पंचायत समिती निवडणूक लढवत असताना, तुगाव गणातून फिरत असताना मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आम्ही आतापर्यंत विकास कामे करत आलो आणि यापुढेही आम्ही विकास कामे करत राहू असे मत यावेळी येथील उमेदवारांनी व्यक्त केलेलं आहे. करमदंड मराठी वर्त चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कर्मदंड मराठी वर्त, लढा सत्याचा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.